मनोज रांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। चौथ्यांदा ते उपोषणाला बसलेले आहेत मराठा आरक्षणासाठी, तर सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केलंय। मात्र चौथा दिवस असला तरी सरकारकडून रांगेंशी कोणताही संपर्क करण्यात आलेला नाहीये अशी माहिती समोर येते। मनोज रांगे सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। अगदी 2 तासात त्यांची पत्रकार परिषद होईल। त्यावेळेला रांगे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे, कारण मनोज रांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी एक मोठं आंदोलन छेडलेलं होतं। याआधी सुद्धा त्यांनी 3 वेळा उपोषण केलं आणि चौथ्यांदा पुन्हा एकदा ते उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। दरम्यान या उपोषणामध्ये त्यांची तब्येत खालावण्याची ही शक्यता आहे आणि असूनही सरकारकडून कोणताही संपर्क साधला गेला नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आज मनोज रांगे नेमकं काय बोलणार, काय त्यांची पुढची भूमिका असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।